नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता कॅप राऊंडची प्रोसेस तर कंटिन्यू चालू आहे। थोडा लेट होतोय, सॉरी बरं का। पण त्या अगोदर काही गोष्टी सांगतो, तुमच्याकडून मिस्टेक कोणते होते कॅप राऊंडच्या वेळेस। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की चॉईस कोड, कॉलेजचा जो काही चॉईस कोड आहे ना, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तुमची गोष्ट चुकणार आहे। प्लस नवीन सीट मॅट्रिक्स आलेला आहे, तर त्या केसमध्ये 0 आणि 1 या गोष्टी काय आहेत सगळ्यांना डाऊट पडलेला आहे। ज्या वेळेस तुम्ही सीओईपी आहे, सीओईपी ची स्टार्टिंग कुठून होते 1006। आता या ठिकाणी व्हीआयटी आहे, त्याची स्टार्टिंग होते 06273। हा 0 प्रायव्हेट कॉलसाठी आणि हा 0 गव्हर्नमेंटच्या सीओपी साठी दिलेला आहे। त्यामुळे काही भीतीचं कारण नाही। या सर्व गोष्टी तुमच्या सीट मॅट्रिक्स मध्ये अपडेटेड होऊन आलेल्या आहेत। चॉईस कोड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते। सपोज आता पीसीसीओ अकोर्डी आणि पीसीसीओ रावेत यांच्या गोष्टी तुम्हाला चॉईस कडून लक्षात येईल की आपल्याला कॉलेज कोणतं निवडायचं आहे, या सर्व गोष्टी आहेत। परंतु आता सीट मॅट्रिक्स ज्यांनी अभ्यास केलेला नसेल त्यांच्यासाठी सांगतो, तुमच्या पर्सेंटाइल नुसार चांगलं कॉलेज तुम्हाला भेटण्यासाठी सीट मॅट्रिक्सचा अभ्यास होतो। आता ते कसं दादा, जवळपास 50% महाराष्ट्रातील सर्व मुलांना सीट मॅट्रिक्स बद्दल कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणत्या ब्रांचेस ऍड झालेले नाहीत, ऍड झालेले आहेत याची माहिती मिळत नाही। मग त्या केसमध्ये काय होतं की कमी पर्सेंटाइलला किंवा मायन्यूट चेंजेस मध्ये पर्सेंटाइलला आपल्याला चांगलं किंवा टॉपचं कॉलेज भेटू शकतं। त्यासाठी दादा काय करायचंय, त्यासाठी आपण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे। ज्या मुलांना इंटरेस्टेड असेल ते मुलं या काउन्सिलिंग मध्ये एनरोल होऊ शकतात। त्यामध्ये तुम्हाला कॅप 1, कॅप 2, कॅप 3 प्लस स्पॉट राउंड पर्यंत गायडन्स केलं जाणार आहे। कॅप राउंड 3 पर्यंत तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट मिळून जाणार आहे। 100% तुम्हाला अलॉटमेंट करून देणार आहे, म्हणजे 100% तुमच्या ऍडमिशनची जबाबदारी आमच्याकडे असणार आहे। या सर्व गोष्टी आहे। प्लस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी गुगल फॉर्म भरून तुम्ही जॉईन करू शकता। प्लस नंबर पण दिलेला आहे 8767444148, या नंबरवर तुम्ही कॉल करून काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकता। आता इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काही नवीन नवीन अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात ते म्हणजे दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मित्रांनो, कॅप राऊंडची फिलिंगच्या या सर्व मिस्टेक तुमच्याकडून होणारच आहे। प्लस प्रेफरन्स देताना ज्यावेळेस तुमचा सेटीवर प्रेफरन्स असतं ना, तर त्यामध्ये चुका होतात। आपण भरपूर सारे कॉलेजेस चूज केलेले असतात, तर त्या केसमध्ये आपल्याकडून भरपूर सारे चुका होतात। एखाद्या कॉलेजचा जर सिक्वेन्स वरती चुकून पडला आणि ते जर कॉलेज आपल्याला अलॉटमेंट जर झालं, कॅप 2 आणि कॅप 3चं कट ऑफचं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही। तर त्या सर्व गोष्टी आपल्याला प्रेफरन्स देताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते। प्लस तुम्हाला सांगितलं की सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करा, त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या नवीन ब्रांचेस ऍड झालेल्या आहेत ना, त्या आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये ऍड करा, त्यानंतरच ऑप्शन फॉर्म फिलिंग करा। या सर्व गोष्टी आहेत। प्लस चॉईस कोड रिगार्डिंग तर झालेलं आहे, 0 आणि 1 मधला फरक काय आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काही इंजिनिअरिंग कॉलेजेसला जाऊन चॉईस फिलिंग करता, तर त्या केसमध्ये तुमचं ऑप्शन ऑटो फ्रीज होऊ नये। काय ऑटो फ्रीज होऊ नये याची काळजी घ्यायची सर्वांनी। काय तुमचं ऑप्शन ऑटो फ्रीज होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यायची। पर्सेंटाइल किती असू द्या, जर तुम्ही पुण्यामधून असाल तर सीओईपीचं सीएस वरती देऊन ठेवा, ऑटो फ्रीज होणार नाही। तुम्ही जर लोकेशन मुंबई असेल तर व्हीजीटीआयचं जे काही सीएस असेल ते वरती देऊन ठेवा, त्या केसमध्ये तुम्हाला ऑटो फ्रीजची भीती राहणार नाही। कॅप 2 मध्ये कॅप 3 बेटरमेंट करण्यासाठी आपल्याला ऑटो फ्रीज न होणं आवश्यक असतंय। या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घ्या, सिक्वेन्स व्यवस्थित द्या, सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करा आणि दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।